तर गेल्या वर्षी प्राथमिक शाळेमध्ये जवळजवळ 1200 ते 1300 शिक्षक कमी होते आणि त्यानंतर शिक्षकां नसल्यामुळे अनेक शाळा बंद पडल्याची वस्तुस्थिती आहे. आज पण ज्या 1300 शिक्षकांमध्ये 600-750 शिक्षकच भरती करण्यात आले आणि अर्धे शिक्षक अजूनही रिक्तच पद आहेत. त्यामुळे या शाळेमध्ये सुद्धा आता विद्यार्थ्यांचं भवितव्य खरं तर अंधारामध्ये आहे. खरं तर शिक्षण मंत्री या जिल्ह्यातले असताना त्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या शाळा पूर्णपणे शिक्षकही भरल्या पाहिजे होत्या. आता त्याचबरोबर माध्यमिक शाळेमध्ये सुद्धा एक वेगळं परिपत्रक शासनाने काढलंय. खरं तर आज जो 20-25 मुलांचा पटसंख्या असताना वर्ग मंजूर राहायचा, ती आता पटसंख्या वाढवली आहे आणि ह्यामध्ये सुद्धा आता शिक्षक कमी होणार आहेत. आता खरं तर माध्यमिक शाळेची भरती गेली अनेक वर्ष झाली नाही आहे आणि त्यामुळे ह्या गावातल्या लोकांनी, मुंबईतल्या लोकांनी ह्या ज्या गावात शाळा काढल्या आहेत त्या आता अडचणीत आलेल्या आहेत आणि त्यामुळे खाजगी शाळेचा आता पेव या ठिकाणी होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत आणि त्यामुळे त्याला परवानगी पण देत आहेत शासन आणि त्यामुळे माध्यमिक शाळा बंद करण्याचे शासनाचं धोरण आहे की काय हे मात्र आता सरकारला विचारण्याची गरज झालेली आहे. जिल्हा नियोजन मंत्री आम्ही आमचे जेव्हा पालकमंत्री होते त्यामुळे सातत्याने मागणी करून जिल्ह्यातल्या अनेक शाळा दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. परंतु आता मागच्या पालकमंत्र्यांनी कुठल्याही शाळा दुरुस्तीसाठी वेगळे पैसे आणले नाहीत, शाळा दुरुस्ती झाल्या नाहीत. त्यांचा फक्त रोख ह्या अशा गोष्टीकडे त्यांचं दुर्लक्ष असतं. त्यांचा रोख फक्त निवडणूक आल्या की पैसे वाटण्याकडे असतो आणि तो ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला हानिकारक आहे आणि त्यामुळे अनेक शाळा आज बंद असून पालकमंत्र्यांनी त्याची जरा पण दखल घेतली नाही. आज शाळेच्या खरं तर आधी आम्ही 6-6 महिने सगळ्या शाळेकडे आम्ही पत्र दिलेलं आहे. या शाळा आता कोसळण्याच्या स्थितीत आहेत. माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सुद्धा तसे अहवाल दिले आहेत. कुठल्या शाळा हे केल्या पाहिजे आणि त्या शाळा सुद्धा म्हणजे रिपेअर करण्याचं सौजन्य जिल्हा नियोजनचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्र्यांनी दाखवलं नाही, वस्तुस्थिती आहे. खरं तर व्यापारी दृष्ट्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणारा, त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि पुणे, मुंबईला जोडणारा हा महत्वाचा घाटमार्ग आहे. या घाटमार्गाला जवळजवळ नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुरुवात झाली आणि हा वास्तविक 2 वर्षापूर्वी या कामाला वर्क ऑर्डर मिळाली होती. परंतु ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने या कामाला उशीर होत चाललेला आहे आणि त्यामध्ये आता जिल्हाधिकारी सुद्धा या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. त्या कामामध्ये असं कधी नव्हतं की घाट थांबून वाहतूक थांबून हा रस्ता करण्याचं. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी या कायद्याची पायमल्ली करून हा घाट पूर्णपणे 31 मार्चपर्यंत बंद करण्याचं पत्र काढलं आणि तिथल्या वैभववाडीतल्या लोकांना, सिंधुदुर्ग रुपांना आज ₹1000 भूर्दंड दर दिवशी पडत आहे आणि आज घाट हा खरं तर मे मध्ये सुरू करतो म्हणून सांगितला, जूनमध्ये सुरू करतो सांगितलं, परंतु आता हा घाट अजून 6 महिने सुरू होणार नाही आणि आता अनेक ठिकाणी दर दिली. समजा कोल्हापूरला जाणारा हुंडा घाटात दरड कोसळली तर या ठिकाणची पूर्णपणे वाहतूक अवघड बंद होते. आज रेशन असून देत, धान्य असून देत, इतर सामान असून देत, हे सगळं त्या मार्गाने येतं. त्यामुळे व्यापाऱ्यांना म्हणजे प्रत्यक्ष लोकांना त्याचा भुर्दंड पडत असतो आणि त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही हा प्रश्न मांडू आणि अधिवेशनानंतर आम्ही यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही आंदोलन करणार आहोत. नाही, खरं तर आता भाजप सरकार हे उघडं पडलेलं आहे. सातत्याने ड्रग माफियाच्या कारणामुळे आता हे सगळं ड्रग माफिया उघड पडलेले आहेत. पुण्यामध्ये दिवसाढवळ्या ड्रग्ज सापडलेले आहेत. याआधी सुद्धा हिट अँड रनमध्ये एका तरुणाचा आणि एका तरुणीचा मृत्युमुखी याच कारणामुळे झालेला आहे आणि त्यामुळे आता फक्त नाटक करण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत आहे. गृहमंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी गृहमंत्री ठरलेले आहेत राज्याचे आणि त्यामुळे लोकांचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे वळवण्यासाठी आमदारांनी जर आरोप करत असतील तर ते लोकांना माहिती आहे की आरोप कशासाठी करतात आणि जर तुमच्याकडे आता गृह खातं आहे, राज्याचं आहे, केंद्राचं आहे, सीबीआय या सगळ्याची चौकशी तुम्ही गेले 2.5-3 वर्ष 4 वर्ष करत आहात, त्याचं तुम्हाला काहीही मिळालं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे आरोप करून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रकार तुम्ही बंद करा.